आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सिमिलॅरिटी या लेसनच्या ज्या प्रॅक्टिस सेट 1.1 मधल्या ज्या 3 प्रॉपर्टीज आपण ज्या शिकलो त्या 3 प्रॉपर्टीवरचे असणारे 2 एक्झाम्पल्स आहेत. आता हे 2 एक्झाम्पल हे कुठल्या प्रॉपर्टीशी रिलेटेड आहेत ते पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय. या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle means इथे 2 ट्रायंगल आहेत. अनादर म्हटले म्हणजे 2 ट्रायंगल आहेत आणि दोन्ही ट्रायंगलचा तुम्हाला बेस वेगळा दिलेला आहे. हाईट सुद्धा तुम्हाला वेगळे दिलेली. मग ज्या वेळेला बेस पण वेगळा असतो आणि हाईट पण वेगळी असते त्यावेळेला कुठली प्रॉपर्टी असते, तर त्यावेळेला पहिली प्रॉपर्टी राहते. त्यावेळेला कुठली प्रॉपर्टी असते, पहिली प्रॉपर्टी असते. तर इथे 2 ट्रायंगल आहेत. आता ते 2 ट्रायंगल कुठले ते आपल्याला माहिती नाही. मग त्या ट्रायंगलचे नाव माना किंवा त्यांना काहीतरी नाव द्या. तर आपण म्हणूया लेट द एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल बी A1 and area of another triangle B A2. B A2. Also base of first triangle B1 and height H1 and base of another triangle B2 and height H2. आता इथे बेस आणि हाईट या दोन्ही पण डिफरंट आहेत, सेम नाही आहेत. इफ बेस अँड हाईट ऑफ ट्रायंगल आर different, then area of triangle first upon area of triangle second ratio of the means A1 by A2 equal to B1 into H1 upon B2 into H2. म्हणजे 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असतात. 2 ज्या वेळेला पाया आणि उंची डिफरंट असेल, पाया आणि उंची हे डिफरंट असतील त्यावेळेला त्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांचा संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. आता तुम्हाला B1 माहिती आहे, तुम्हाला H1 माहिती, किमती तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. B1 किती आहे तुम्हाला इथे दिलेला आहे 9, H1 तुम्हाला दिलेला आहे 5, B2 दिलाय तुम्हाला 10 आणि H1 तुम्हाला दिलेला आहे 6. ओके, त्या तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेल्या व्हॅल्यूज आहेत. आता ही पहिली प्रॉपर्टी आहे, तर पहिल्या प्रॉपर्टी इथे लिहिलेलं आहे बघा, बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल हे आपण मानलं आणि पुढे आपण म्हटलंय बेस अँड हाईट ऑफ ट्रायंगल्स आर डिफरंट. एक तर हे म्हणा, नाही तर इथे डायरेक्ट काय करा, प्रॉपर्टी लिहा. याच्या जागेवरती काय करा,
प्रॉपर्टीला जर पाठांतर तुमचं जर असेल तर प्रॉपर्टीचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट सुद्धा इथे लिहिलं तरी पण तुम्हाला चालेल. आता बघा याचं तुम्हाला काय करायचंय, सिम्प्लिफाय तुम्हाला करून घ्यायचंय. इथे ज्या तुम्हाला व्हॅल्यूज दिसत आहेत या आपण इकडे घेऊया. 9 into 5 by 10 into 6. तर या ज्या व्हॅल्यूज आहेत यांचा आपण सिम्प्लिफाय करून घेऊया, म्हणजे याला सरळ रूप देऊया. तर अंशाने छेदाला किंवा छेदाने अंशाला भाग जातो का बघायचं, किंवा दोन्ही असणारे अंश छेदाचे नंबर कोणाच्या टेबल मध्ये आहेत का बघायचं, एका संख्येच्या टेबल मध्ये पाहिजे. तर अशा आहेत का, तर बघा 5 1 5, 5 2 10. ओके. त्यानंतर हे दोघे आहेत का कोणाच्या टेबल मध्ये, तर 3च्या टेबल मध्ये आहेत. 3 2 3 3 9. काय शिल्लक राहिलं, तर 3 into 1 3, 2 into 2 4, means A1 upon A2 equal to 3 upon 4. हा रेशो मिळाला कोणाचा, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा. समजलं. ते पहिल्या प्रॉपर्टीवरचं असणारं एक्झाम्पल आहे. सेम तुम्ही जर दुसरं एक्झाम्पल बाजूचं बघितलं तर इथे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, काय इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. काय इन्फॉर्मेशन दिली, इफ बीसी परपेंडिक्युलर एबी, बीसी परपेंडिक्युलर आहे एबी वरती, आणि जो परपेंडिक्युलर असतो, जो परपेंडिक्युलर असतो तो हाईट असते, आणि ज्याच्यावर परपेंडिक्युलर असतो तो बेस असतो. जो परपेंडिक्युलर असतो ती हाईट असते, ज्याच्यावर परपेंडिक्युलर असते तो बेस असतो. त्याचे काय म्हटलंय बघा, बीसी ही परपेंडिक्युलर आहे कोणावर, एबी वर. याचा अर्थ बीसी ही हाईट आहे आणि एबी हा बेस आहे. बीसी परपेंडिक्युलर आहे कोणावर, एबी वरती, म्हणजे बीसी हाईट झाली, एबी हा बेस झाला. पुढे काय म्हटलंय, एडी परपेंडिक्युलर एबी, याचा अर्थ एडी ही हाईट झाली आणि एबी हा बेस झाला. तर बघा बेस सेम दिसतोय तुम्हाला, बेस कसा आहे, सेम आहे, पण हाईट डिफरंट आहे. हाईट डिफरंट आहे म्हणजे कुठली प्रॉपर्टी आली, किती नंबरची प्रॉपर्टी आली, आता मी सांगितल्यानुसार तुम्हाला ही 3rd नंबरची प्रॉपर्टी आहे. तर प्रॉपर्टी ओळखता आली पाहिजे की नेमकं हे गणित कशाचं आहे, कुठल्या प्रॉपर्टीवरचं गणित आहे. फर्स्ट प्रॉपर्टीवरचं आहे, सेकंड वरचं आहे का थर्ड वरचं आहे. 4th पण प्रॉपर्टी आहे, पण मी तुम्हाला ती नंतर सांगेन. पण सध्या 3 वरती फक्त समजून घ्या. जर बेस इक्वल जर असेल आणि हाईट डिफरंट जर असेल ती 3rd प्रॉपर्टी आहे. बेस आणि हाईट दोन्ही पण डिफरंट जर असेल तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे. हाईट सेम असेल आणि बेस डिफरंट जर असेल तर सेकंड प्रॉपर्टी आहे. तर इथे आपण जर बघितलं तर याच्यावरूनच आपल्याला समजतं की बीसी परपेंडिक्युलर एबी, एडी परपेंडिक्युलर एबी. तर बीसी हा एबी वर परपेंडिक्युलर आहे, एडी हा एबी वर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एबी हे बेस आहे आणि ह्या दोन्ही हाईट आहेत आणि हाईट डिफरंट आहेत, बेस सेम आहे. ओके. तर चला हे 2 ट्रायंगल आहेत, आपण याला सॉल्व्ह करूया. 2 ट्रायंगल कुठले आहेत, तर इन ट्रायंगल एबीसी, इथे ट्रायंगलची नावं तुम्हाला दिलेली, अँड ट्रायंगल एडीबी, असे 2 ट्रायंगल आहेत. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एडीबी. आता इथे सेम काय आहे, तर बेस सेम आहे, म्हणून काय म्हणायचं, ही बेस. कुठला बेस आहे, तर एबी. बेस एबी ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. बेस एबी, एबी हा बेस आहे ना, तो दोन्ही असणाऱ्या ट्रायंगल मध्ये कसा आहे, इक्वल आहे, समान आहे. जर हे मराठीमध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर, जर पाया एबी
हा दोन्ही त्रिकोणामध्ये किंवा दोन्ही त्रिकोणाचा समान पाया असेल, समान पाया असेल तर मीन्स देन, तर काय, तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात बदलतं, पाया समान असेल तर. जर पाया समान जर असेल तर कोणाच्या प्रमाणामध्ये ते दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ, तर गुणोत्तर काय राहतं त्याचं, कोणाच्या प्रमाणात राहतं, तर ते उंचीच्या प्रमाणात राहतं. मला जे सांगितलं अगोदरच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात बदलतं, उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात बदलतं. ते डोक्यात ठेवा, फिट्ट करा डोक्यामध्ये. जर पाया समान असेल, दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर संगत उंचीच्या प्रमाणात त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बदलतं. जर उंची समान असेल तर संगत पायाच्या गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये असतं. आणि दोन्ही समान जर नसेल तर संगत पाया आणि संगत उंची या दोघांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. आणि दोन्ही पण समान जर असेल तर ही चौथी प्रॉपर्टी आहे. दोन्ही जर समान जर असेल म्हणजे पाया आणि उंची दोन्ही जर समान जर असेल तर ते दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असतात. ही चौथी प्रॉपर्टी. पाया पण समान आहे दोन्ही त्रिकोणांचा, उंची पण समान आहे दोन्ही त्रिकोणांची, तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे समान, दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे समान असतात. ओके. आता बघा यांचा पाया समान आहे म्हणून या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. पाया समान असल्यामुळे संगत उंचीच्या प्रमाणात बदलेला. आता उंची कुठली आहे तर इथे सांगितलं तुम्हाला उंची. पहिल्या त्रिकोणाची उंची आहे बीसी, दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे एडी. इथे सांगितलं ना मी तुम्हाला पहिल्या त्रिकोणाची उंची बीसी कारण हा याच्यावर परपेंडिक्युलर आहे, दुसऱ्या त्रिकोणाची उंची एडी कारण एडी हा एबी वर परपेंडिक्युलर आहे. आणि जो परपेंडिक्युलर असतो ती उंची असते, ज्याच्यावर परपेंडिक्युलर असतो तो पाया असतो. तर बघा तुम्हाला बीसी ची व्हॅल्यू तुम्हाला ती वरती दिलेली काय दिली 8 आणि एडी तुम्हाला बीसी किती दिला, बीसी तुम्हाला 4 दिलेला आहे आणि एडी तुम्हाला 8 दिलेला आहे. मग याचं सिम्प्लिफाय आपण जर करून जर घेतलं तर काय 4 वजा 4 4 टू 8 1/2 मीन्स तुम्हाला आपल्याला आन्सर काय मिळालं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इक्वल टू 1/2. हे तुम्हाला आन्सर मिळालं. आता हे दोन असणाऱ्या प्रॉपर्टीवरचे एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दिले. पुढचे पण एक्झाम्पल मी तुम्हाला पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोडून देईल. नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. नाही समजलं तर त्या स्वरूपाचे असणारे कमेंट करा. नक्की मी त्या स्वरूपाचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.